चला आपण करूया आज सुरणाची भाजी। सुरणाची भाजी ही खूप गुणकारी, मूळव्याधीसाठी चांगली आणि अतिशय पौष्टिक भाजी आहे। चवीलाही सुंदर लागते। चला मग बघूया त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते। तेल गरम केलं, त्यात मोहरी घातली, हिंग, आणि एक मोठा कांदा, चांगला मऊ होईपर्यंत परतायचा। कांदा मऊ झालेला आहे। आपण त्यात घालूया अर्धा चमचा हळद आणि 2 चमचे आपला भाजका मसाला। सुंदर शिजलेला आहे। सुरण घेताना सुद्धा बारकाईने घ्यावा लागतो। सुरणात खाच असलेला सुरण सुद्धा बाजारात विकायला येतो, तो घेऊ नये। पांढरा सुरण असतो ना, तो फार औषधी असतो आणि अशी थोडी सुद्धा त्याला खाच नसते। आणि जो लाल कलरचा सुरण येतो ना, तो थोडा त्याला थोडी खाच असते। मग ना काय करायचं, सगळं चिरून झाल्यावर 2 शिट्ट्या कुकरला काढल्या की आपण जेव्हा भाजी करणार, कांदा वगैरे आपण टाकणार ना, तेव्हा त्यात 2 आमसुलं टाकायची। आमसुली टाकायची। आमसुलं टाकली की त्याला आंबटपणाही लागतो आणि जर थोडीफार खात असेल तीही जाते। पण अतिशय सुंदर पौष्टिक ही भाजी असते। अतिशय छान लागते भाजी ही। आणि झटपट होणारी भाजी आहे। आता परतून घेतलं की त्यात मी खोबरं घालणार, चवीप्रमाणे मीठ, करायला अतिशय सोपी भाजी। सुरणाची भाजी तयार।